नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर अकॅडमी कल्याण या यूट्यूब चॅनलवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं मी सहर्ष स्वागत करतो। आपण प्रत्येक वेळी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहतो। ज्या पण वॅकन्सी येतात त्याच्या बाबतीमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे की कुठल्या जाहिराती आल्या। तर अशीच एक महत्त्वपूर्ण जाहिरात आलेली आहे काही दिवसापूर्वी, ती म्हणजे आरबीआय असिस्टंट। ओके, आता आरबीआय जे आहे ती बँकांची बँक म्हटलं जातं आणि मग या आरबीआय मध्ये सुद्धा वॅकन्सी येतात। जसं वेगवेगळ्या बँकेचे येतात त्या पद्धतीने आरबीआय मध्ये सुद्धा वॅकन्सी असतात आणि महत्त्वपूर्ण वॅकन्सी म्हणजे ज्याला आरबीआय असिस्टंट म्हणतो त्याची वॅकन्सी आलेली आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, मग बघूया आपण की आरबीआय असिस्टंट या पदासाठी कोणता विद्यार्थी अप्लाय करू शकतो। ओके, तर सर्वात पहिलं म्हणजे की टोटल वॅकन्सी प्रत्येक विद्यार्थी हाच विचार करतो की ज्यावेळेस आपण एखादा फॉर्म फिलअप करतो तर त्यावेळी विचार करतो की नेमक्या वॅकन्सी किती आलेल्या आहेत। तर टोटल ज्या वॅकन्सी आहेत त्या 650 वॅकन्सी आहेत। त्यामध्ये यू आर म्हणजे जनरल कॅटेगरी आपण त्याला म्हणतो, ओपन कॅटेगरी असं म्हटलं जातं, ते आहे 346। म्हणजे टोटल वॅकन्सी मध्ये 346 वॅकन्सी ओपन कॅटेगरीसाठी असतील। त्यानंतर ईडब्ल्यूएस अदर जे आर्थिक दुर्बल घटक आहेत त्यासाठी 58 वॅकन्सी आहेत। त्यानंतर आहे ओबीसी, ओके, अदर बॅकवर्ड क्लास ज्याला म्हटलं जातं, 99 वॅकन्सी आहेत। एससी साठी 110 वॅकन्सी आहेत आणि एसटी साठी 37 म्हणजे 37 वॅकन्सी आहेत। म्हणजे काय तर टोटल वॅकन्सी ह्या 650 वॅकन्सी आहेत, लक्षात ठेवा। आता यानंतर दुसरा मुद्दा आहे की ऍप्लिकेशन फॉर्म कधीपासून फिलअप झालेत आणि कधीपर्यंत करायचे आहेत। तर ऍप्लिकेशन डेट ही 16 फेब्रुवारी पासून ऑन झालेली आहे आणि लास्ट डेट या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे आहे की 8 मार्च पर्यंत विद्यार्थी फॉर्म फिलअप करू शकतात। ओके, तर आरबीआय असिस्टंट वॅकन्सी, ओके, टोटल वॅकन्सी, त्यानंतर फॉर्म फिलअप हे 16 तारखेपासून म्हणजे 16 फेब्रुवारी पासून चालू झालेले आहे। 8 तारखेपर्यंत त्याची लास्ट डेट आहे। त्यानंतर या महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण जो फॉर्म फिलअप करणार आहे तो फॉर्म फिलअप केल्यानंतर सगळे विद्यार्थी हाच विचार करतात की आपली एक्झाम कधी होणार आहे। ओके, तर या ठिकाणी बघू शकता की आरबीआय असिस्टंटची प्रिलिम्स एक्झाम ही 11 एप्रिल 2026 ला होणार आहे। म्हणजे अगदी तुम्हाला विदिन एक महिना फक्त उरतोय, कारण 8 मार्च लास्ट डेट आहे आणि 11 एप्रिल म्हणजे प्रॉपर आपण बघितलं तर फक्त एक महिन्यामध्ये तुम्हाला तयारी करायची आहे। त्यानंतर मेन्स एक्झाम जी आहे ती 7 जून 2026 म्हणजे काही अंतराने विदिन तुम्हाला 2 महिन्यामध्ये परत मेन्स द्यायचे। ओके, बघा या ठिकाणी शेड्यूल एकदम पॅक आहे। त्यानंतर कोणता विद्यार्थी फॉर्म फिलअप करू शकतो। ओके, आता या ठिकाणी बघा प्रत्येक वॅकन्सी आपण जर बघितल्या तर टक्केवारीचे 8 ठेवलेले आहे, पण या ठिकाणी बघू शकतो की विद्यार्थी हा रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, ओके, मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी मध्ये डिग्री असली पाहिजे। आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे 50% पेक्षा जास्त डिग्रीला त्यांना पर्सेंटेज असलेले आहे, तो विद्यार्थी फॉर्म फिलअप करू शकतो। ओके, त्यानंतर या ठिकाणी दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या ठिकाणी आपण डिस्कस करू शकतो, हा प्रत्येक सेंट्रल गव्हर्नमेंट साठी असणारा म्हणजे मुद्दा असा आहे की कोणता विद्यार्थी किती वयापर्यंत फॉर्म फिलअप करू शकतो। या ठिकाणी डेट दिलेली आहे बघा की मिनिमम तुम्हाला ओपन कॅन्डिडेट असू द्या किंवा कुठला कॅन्डिडेट्स असू द्या त्याला मिनिमम 20 वर्ष कंप्लीट पाहिजे आणि ओपन साठी 20 ते 28 वर्षापर्यंत ओपन कॅन्डिडेट्स म्हणजे ईआर कॅन्डिडेट्स फॉर्म फिलअप करू शकतो। यानंतर जर आपण बघितलं तर ओबीसी असेल, ईडब्ल्यूएस असेल तर त्यामध्ये +3 वर्ष होतात बरं का, म्हणजे 31 वर्षापर्यंत विद्यार्थी फॉर्म फिलअप करू शकतात। यानंतर आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नियमानुसार यामध्ये 5 वर्ष ऍडिशन होतात त्या दोन कास्टसाठी, एससी आणि एसटी। ओके, म्हणजे या ठिकाणी 31 वर्षापर्यंत आपण पकडलं तर ओबीसी फॉर्म फिलअप करू शकतात। आता 28 आणि 5 त्यामध्ये 32 म्हणजे 33 वर्षापर्यंत फॉर्म फिलअप करू शकतात कोण, एससी आणि एसटी कॅन्डिडेट्स। या ठिकाणी हा एक रूल्स या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, म्हणजे एजच्या बाबतीमध्ये नियमानुसार शासकीय। यानंतर आपण बघू शकतो की आपण फॉर्म फिलअप केलेला आहे एज फॅक्टर, त्यानंतर कुठलं क्वालिफिकेशन पाहिजे, यानंतर परीक्षा कधी होणार आहे हे आपण बघितलेलं आहे। आता परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे तर या ठिकाणी आपण बघितलं तर एक 4 टप्पे आपल्याला दिसतात। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे प्रिलिम्स एक्झाम, मेन्स एक्झाम, त्यानंतर लँग्वेज पॉलिसी टेस्ट, त्यानंतर आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। ओके, आता ह्या 4 टप्प्यामधून तुम्हाला जायचं आहे।
सीबीटी या बाबतीत मी पूर्वी सांगितलं की कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे, म्हणजे ऑनलाईन एक्झाम होणार आहे. या ठिकाणी आपण लक्षात ठेवू शकतो की ही जी प्रिलिम्स एक्झाम आहे, ही प्रिलिम्स एक्झाम तुमची 100 मार्क्सची असणार आहे आणि यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त 60 मिनिटं वेळ असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर दुसरा टप्पा आहे मेन्स एक्झाम. मेन्स एक्झाम मध्ये 200 क्वेश्चन असणार आहे आणि 135 मिनिटं तुमच्याकडे वेळ असणार आहे ऑनलाईन पद्धतीने. ओके, त्यानंतर आता एलपीटी बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नाही की ज्यावेळेस आपण सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये आता पाहतो की ज्यावेळेस तुमचं जे कॅन्डिडेट असेल त्या ठिकाणी काय होतं, लँग्वेज जी आहे त्याच्यावरती सुद्धा एक पॉलिसी टेस्ट घेतली जाते. महाराष्ट्र असेल तर थोडंसं मराठीमध्ये किंवा मराठीमध्ये, त्यानंतर दुसऱ्या स्टेट मध्ये तुम्ही काम करत असतात तर त्या ठिकाणी एक पॉलिसी टेस्ट म्हणून त्या ठिकाणी घेतली जाते. आणि चौथा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण ऑनलाईन फॉर्म फिलअप करतो आणि त्यावेळी काय करतो की आपण जे डॉक्युमेंट देतो तेच डॉक्युमेंट ऑफलाईनला सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी रेफर करायचं किंवा द्यायचं आहे. ओके, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मी नेहमी लेक्चरला सुद्धा विद्यार्थ्यांना सांगत राहतो की तुम्ही जो ऑनलाईनला एखादे ऍप्लिकेशन करत असताना ऑनलाईनला जे डॉक्युमेंट दाखवताय तिकडे तेच डॉक्युमेंट तुम्हाला ऑफलाईनला सुद्धा द्यायचं आहे. त्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असं म्हटलं जातं. त्या ठिकाणी कुठलीही चूक आढळली नाही पाहिजे याची सुद्धा तुम्ही दक्षता घेतली पाहिजे, कारण बऱ्याचशा वेळा विद्यार्थी हे चुकीचे डॉक्युमेंट अपलोड करतात आणि दाखवताना वेगळे, तर त्या ठिकाणी सुद्धा तुमच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो. या सुद्धा गोष्ट गरजेचं आहे. तर ह्या 4 टप्प्यामधून तुम्हाला जायचे सिलेक्शन प्रोसिजर. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की हा जो फॉर्म फिलअप आहे तो कोणती वेबसाईट आहे, www.rbi.org.in या गव्हर्नमेंट वेबसाईट वरती तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता 8 मार्च पर्यंत. हे सगळ्यांनी विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं. आता शेवटचा मुद्दा असा आहे की आपण याचे जे बँकिंग एक्झाम असतील त्याचे लेक्चर सिरीज 3 ते 5 मध्ये चालू केलेले आहे. याही कल्याणमध्ये तुम्हाला या सगळे जे आरबीआय असिस्टंट आहे त्याची संपूर्ण माहिती, कुठला सिलेबस आहे, टेस्ट सिरीज, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथून प्रोव्हाइड केल्या जातील. पण ज्या विद्यार्थ्यांना बॅच लावायचे असेल त्यांनी नक्कीच कल्याणमध्ये ऑफिसर अकॅडमीला संपर्क साधावा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करावा. ओके, या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.